गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हॅलो. आपला लँड लॉ सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवत आहे. माझं नाव मी इथे लिहिलेलं आहे, ॲडव्होकेट प्रसाद पाटील, आणि हा माझा मोबाईल नंबर आहे 9665330319. हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आज माझा शेवटचा लेक्चर आहे आणि पुढे मी लेक्चर कधी अपलोड करेन हे आता मी काही ऑफिशियल कारणांमुळे मला आता पुढे काही दिवस लेक्चर अपलोड करता येणार नाहीये. तर किती दिवस करणार, का कधी करणार परत, तर ते सध्या तरी काही मी सांगू शकत नाही. तर आजचा आपला शेवटचा लेक्चर आहे आणि आजपर्यंत जे काही आपण 2 ॲक्ट पाहिलेत, मागचा आणि आत्ताचा, तर ह्या 2 ॲक्ट वरती तुम्हाला जे काही क्वेश्चन वगैरे असतील त्या रिलेटेड, तर तुम्ही माझ्या हा माझा मोबाईल नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही टेक्स्ट मेसेज मला करू शकता आणि तुमच्या ज्या काही क्वेश्चन आहेत ते मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न नक्कीच करेन. ओके, आता ते आपण समोरासमोर असल्यावर ॲक्च्युली कळतं. आता आपण मोबाईल ऑनलाईन करत आहे तर समोरच्याला किती लेक्चर कळतंय की नाही हे आपल्याला आता माहीत नाही. तरी तुमच्या काही क्वेरी, प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करून सांगा. बाकी आपण आजचा लेक्चर सुरू करतोय. आता हे मी पुसून घेतो. हॅलो फ्रेंड्स, आज आपण सरप्लस लँड हे आपण पाहणार आहोत. या आधीच्या टॉपिकमध्ये सुरुवातीपासून बघायला गेलं तर आपण काही डेफिनेशनचा पार्ट पाहिला. त्यामध्ये आपण कमेन्समेंट डे अशा लँड हे आपण डेफिनेशन्स वगैरे पाहिल्या. त्यानंतर आपण रिस्ट्रिक्शन्स ऑन ट्रान्सफर, ॲक्विजिशन आणि पार्टिशन ह्याचं रिस्ट्रिक्शन पाहिलं. परत सेलिंग एरिया लिमिट पाहिला आणि आज आपण सरप्लस लँड काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर वन बाय वन ते आपण सुरू करूया. तर सरप्लस लँड काय आहे, काय पहिल्यांदा सेक्शन 12 त्यामध्ये 12 सांगितलं जातो. सेक्शन 12 काय सांगतो, इफ एनी पर्सन और फॅमिली मेंबर has after September 26, 1970 but before October 2 October 1975 held, म्हणजे पहिल्या क्लॉज मध्ये काय सांगतोय, इकडे बघा सेक्शन 12 चा पहिला क्लॉज काय सांगतो की 26 सप्टेंबर 1970 ते 2 ऑक्टोबर 1975 हा एक क्लॉज सांगतो. याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने डिस्कस करूया एक एक पॉइंट नंतर. सेकंड क्लॉज काय म्हणतो, ऑन और आफ्टर ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 1975 acquire, hold or comes into possession of any land including exempted land which is in excess of ceiling area. तर after the date of and whose land is converted into another class of land in circumstances referred in section 11A. म्हणजे लँड आपण तिसरा पार्ट असं, लँड इज कन्वर्ट ओके. सो या तारखांचं याचं काय रिलेशन आहे सरप्लस लँड सोबत ते आता आपण डिस्कस करूया.
सेक्शन 12 काय सांगतो की ऑन द डेट ऑफ 26 सप्टेंबर 1970 टू 2 ऑक्टोबर 1975 सरप्लस लँड आता 26 सप्टेंबर 1970 ते 2 ऑक्टोबर 1975 या तारखेपर्यंत जर का एखाद्याचं लँड सीलिंग एरिया लिमिट पेक्षा जर का जास्त असेल लिमिट किंवा आफ्टर द डेट ऑफ 2 ऑक्टोबर 1975 या तारखेनंतर म्हणजे या 2 तारखेच्या आतमध्ये या तारखेच्या आधी 2 ऑक्टोबर 1975 च्या अगोदर पण 26 सप्टेंबर 1970 च्या नंतर यांच्या दरम्यान जर का कोणाचं सेलिंग एरिया लिमिट जास्त असेल किंवा आफ्टर द डेट 2 ऑक्टोबर 1975 नंतर जर कोणाचं सीलिंग एरिया लिमिट जर का जास्त असेल किंवा लँड इज कन्वर्टेड अंडर सेक्शन 11 नुसार अंडर सेक्शन 11 ए नुसार जर का लँड कोणी कन्वर्ट केलं तर अशा वेळेला काय सच पर्सन और एनी मेंबर ऑफ फॅमिली युनिट as the case may be must furnish to collector a return in prescribed form containing particulars of all the lands held by person or family unit. आपण आतापर्यंत बघितलं काय की सेलिंग एरिया लिमिट जास्त असलं तर ती प्रॉपर्टी जी आहे ती गव्हर्नमेंट कडे जाते. आतापर्यंत आपण बघितलं पण या ऍक्ट मध्ये सरप्लस लँड या प्रोव्हिजन खाली काय केलं की एखाद्या व्यक्तीकडे जर का जास्त लँड असेल जास्त प्रमाणात लँड असेल तर अशा व्यक्तीची जी काही जमीन असेल ना ती सरकार स्वतःकडे घेऊ घेत नव्हतं कारण हा ऍक्ट अचानक आणला डायरेक्टली तर प्रत्येकाची लँड घेणं त्यावेळेस शक्य नव्हतं. तर या कायद्यामध्ये अशी एक प्रोव्हिजन टाकण्यात आली की कुणाकडे सीलिंग एरिया लिमिट जर का जास्त असला तर त्यांनी कलेक्टरला त्या सीलिंग एरिया लिमिट जो काही जास्त असेल त्याच्या बदले काहीतरी रिटर्न कलेक्टरकडे जाऊन भरणे म्हणजे काही पैशाच्या स्वरूपामध्ये काही पैसे कलेक्टरकडे जमा करणे का तर सीलिंग एरिया लिमिट पेक्षा ती जास्त आहे त्याच्यामुळे. तर अशा वेळेला ते सीलिंग एरिया लिमिट जे आहे त्याच्यापेक्षा जर का जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट जर तुम्ही कलेक्टरकडे जाऊन भरली तर तुमचं लँड जरी सीलिंग एरिया लिमिट पेक्षा जास्त असेल तरी देखील तुमची लँड गव्हर्नमेंट ॲक्वायर करणार नाही. हा सरळ मुद्दा या पॉइंट मध्ये सांगितला आहे. फक्त या पॉइंट मध्ये एवढं लक्षात ठेवा की सीलिंग एरिया लिमिट पेक्षा एखाद्याचं लँड जर का जास्त मोठ्या प्रमाणावर असेल तर त्याने ते मोठ्या सीलिंग एरिया पेक्षा त्याचं लँड जास्त मोठं असल्या कारणामुळे त्याचे रिटर्न्स कलेक्टरला पे करायचे आणि तुम्ही एकदा का गव्हर्नमेंटला कलेक्टरला ते रिटर्न्स जर का पेमेंट केलं तुम्ही तर तुमची लँड जरी जास्त प्रमाणावर असली सीलिंग एरिया लिमिट पेक्षा जरी जास्त असली तरी ती सरकारला जमा होणार नाही. हा बेसिक मुद्दा यामध्ये सांगितलेला आहे. ओके, होप सो हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया. हे पुसून घेतो मी. ओके फ्रेंड्स, पुढचा पॉइंट टाइम लिमिटचा आहे. तर हा याच्याशीच रिलेटेड असल्यामुळे हे आपण पुसलं नाही. तर हा टाइम लिमिटचा जो काही पॉइंट आहे तो आपण फक्त खाली दिला आहे. जर तुम्हाला दिसत नसेल तर मी तो एक्सप्लेन करत असताना हे जे आहे ते मी सांगतो तुम्हाला. तर आता सीलिंग एरिया लिमिट पेक्षा जर जमीन तुमची जास्त असली तर त्याचा जो काही मोबदला ठरेल तो कलेक्टरला जमा करायचा असं आपल्याला वरच्या सेक्शन मध्ये सांगितलंय. तर हा जमा करते वेळी त्याला काहीतरी टाइम लिमिट दिला, लिमिटेशन असलं पाहिजे ना काहीतरी. जर टाइम लिमिटेड नसला आणि व्यक्ती कधीही येऊन जर का भरत असेल त्याचा रेव्हेन्यू जे काही ठरवण्यात आलेले आहे ते कधीही येऊन जर का पे करत असेल तर ते चुकीचं आहे. तर त्याच्यामुळे एक टाइम लिमिट त्यात ठरवण्यात आला. जर का तुमची जमीन क्लॉज 1 मध्ये येत असेल 26 सप्टेंबर 1972 2 ऑक्टोबर 1975 या दरम्यान जर एखाद्याकडे सेलिंग एरिया लिमिट पेक्षा जास्त असेल तर 2 ऑक्टोबर 1975 ह्या तारखेपासून पुढे एक महिना 1 मंथ या तारखेपासून
एक महिना तुम्हाला जास्त व्हॅलिडिटी देण्यात आली की त्या एक महिन्यामध्ये तुम्ही त्याचं पेमेंट करणं गरजेचं आहे. सो या क्लॉज साठी पहिला पॉइंट येतो 1 मंथ. सेकंड काय, आफ्टर द डेट ऑफ 2 ऑक्टोबर 1975, 2 ऑक्टोबर 1975 नंतर जर का तुमच्याकडे सीलिंग लिमिट जर का जास्त झालं तर काय त्याला किती टाइम लिमिट आहे, तर त्याला देखील 1 मंथ टाइम लिमिट आहे. एक महिन्यामध्ये तुम्ही ते पे करणं गरजेचं आहे. हा टाइम लिमिट प्रत्येकाला माहित होतो, ते डायरेक्ट दिसतो, पण हा टाइम लिमिट कुठून धरायचा, कुठून कॅल्क्युलेट करायचा, तर या पॉइंट साठी विचार करा हा तुम्ही फक्त. तर आफ्टर द डेट ऑफ 2 ऑक्टोबर 1975, ज्या दिवशी तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं पोझिशन मिळालं, ज्या दिवशी जे काही सेलिंग एरिया लिमिट जास्त असेल एखाद्या प्रॉपर्टीचं, ज्या प्रॉपर्टीचं तुम्हाला पोझिशन भेटलं, त्या दिवसापासून पुढे एक महिना काउंट करायचा आणि त्या एका महिन्यामध्ये तुम्ही ते पेमेंट करणं गरजेचं असतं. ओके, सो हा देखील पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल. म्हणजे दोघांना पण टाइम लिमिट सेमच आहे. एक सेकंड, म्हणजे ह्या दोन्हींना 1 मंथच टाइम लिमिट दिलाय, फक्त तो कुठून चालू होतोय हा त्यामधला क्रक्स आहे. 2 ऑक्टोबर पहिल्या क्लॉज नुसार 2 ऑक्टोबर 1975 पासून पुढे एक महिना, म्हणजे 2 ऑक्टोबर 90 म्हणजे 2 नोव्हेंबर 2 नोव्हेंबर पर्यंत, 2 नोव्हेंबर 1975 पर्यंतचा टाइम लिमिट दिला इथं. आणि इथं काय सांगितलं की 1 मंथ, पण कुठून, तर ज्या दिवशी तुम्हाला पोझिशन भेटलं, भले तुम्हाला कधी भेटो, मग 1999 मध्ये भेटो, 98 मध्ये भेटो, कधीही भेटो, ज्या दिवशी तुम्हाला पोझिशन आलं हातात त्या जमिनीचं, तिथून पुढे एक महिन्यामध्ये तुम्ही ते रिटर्न्स पे केले पाहिजेत कलेक्टरकडे. तिसरा मुद्दा काय सांगतो, 3 मंथ्स. लँड इज कन्वर्टेड अंडर सेक्शन 11A. अंडर सेक्शन 11A पासून ए मधून जर तुम्ही लँड कन्वर्ट केलं तर त्याच्यासाठी जो टाइम लिमिट दिलेला आहे तो 3 मंथ्सचा टाइम लिमिट दिलेला आहे. फ्रॉम द डेट ऑफ कन्वर्जन, ज्या दिवशी तुम्ही कन्वर्ट केले, फ्रॉम डेट ऑफ कन्वर्जन तुम्ही ज्या दिवशी केलं तिथपासून पुढे 3 महिन्याच्या अवधीमध्ये तुम्ही ते पेमेंट करणं गरजेचं आहे. ओके, आता मी पुसून घेतो, पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया. एक सेकंड. सो आता आपण पुढचा पॉइंट डिस्कस करत आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं की सेलिंग एरिया लिमिट जर का कोणाचा जास्त असेल तर त्याने कलेक्टरकडे रिटर्न्स पे करायचा, बरोबर. आणि कलेक्टरने रिटर्न्स पे करायचा तर त्याच्यासाठी एक टाइम लिमिट ठरवला आहे, 1 मंथ आणि 3 मंथ्स, बरोबर. पण आता काय झालं, एखाद्या व्यक्तीकडे प्रॉपर्टी आहे जी सीलिंग एरिया लिमिट पेक्षा जास्त आहे, त्याच्या नावावर पण आहे, त्याच्या पोझिशन मध्ये पण आहे, पण जर तो मायनर असेल, ल्युनॅटिक असेल, समजा तो डिसेबल पर्सन असेल, किंवा तो त्या पर्सनची ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे तो डेथ झाला असेल, तो पर्सन इज डाईज, तर अशा वेळेला जे काही रिटर्न्स पे करायचे, कारण रिटर्नला तर टाइम लिमिट त्यांनी दिलेला आहे 1 मंथ आणि 3 मंथ्स, आपण ते पाहिलेलं आहे. तर अशा वेळेला ते रिटर्न्स कुणी भरायचे, तर हे आपल्याला तो पॉइंट सांगतो. समजा मायनर किंवा ल्युनॅटिक असेल तर हिज गार्डियन, त्याचे जे कोणी गार्डियन असतील, आई वडील, त्यांनी ते रिटर्न्स पे करायचे त्याच्या गार्डियन्सनी. डिसेबल पर्सन असेल तर ऑथोराइज्ड एजंट जो कोणी असेल त्याने ते पैसे पे करायचे. पर्सन इज डाईज, एखाद्या एखादा व्यक्ती मयत झाला असेल, त्याच्या नावाने ती प्रॉपर्टी असेल, तर हिज हेअर्स, त्याचे जे कोणी लीगल हेअर्स वगैरे असतील, त्याचे मुलं म्हणजे सन, डॉटर, हिज हेअर्स और एनी मेंबर ऑफ फॅमिली युनिट, त्याच्या ज्या व्यक्तीची डेथ झाली आहे त्या
च्या घरामध्ये जी काही व्यक्ती असतील फॅमिली युनिटमध्ये, म्हणजे वडील, आई, बायको, मुलं यांनी त्याचं पेमेंट करायचं, जे रिटर्न्स आहेत ते भरायचे अशी जबाबदारी. म्हणजे कन्सेप्ट ब्रॉड केली थोडक्यात. रिटर्न्स पे करायचे, तर कोणत्याही प्रकारचा या कायद्यामध्ये लॅक्यून राहू नये, पळवाट वगैरे राहू नये म्हणून हा थोडक्यात क्लॉज ऍड केला. नाही तर लोकांनी ते पे केलं नसताना अशी कारणं दिली असती की अमुक कारणामुळे नाही करू शकत, पेमेंट करता आलं नाही म्हणून. तर मायनर लुनॅटिक असला तर हिज गार्डियन, डिसेबल पर्सन असला तर ऑथोराइज एजंट, आणि पर्सन इज डाईज, एखादी व्यक्ती जी ज्याच्या नावाने प्रॉपर्टी आहे ती व्यक्ती जर मयत झाली तर हिज हेअर्स और एनी मेंबर ऑफ फॅमिली यांनी जे ते रिटर्न्स पे करायचे. ओके, हे मी पुसून दिलं होतं. आता आपण बघितलं की म्हणजे मायनर असेल तर कुणी त्याच्या गार्डियनने पेमेंट करायचं, डिसेबल पर्सन असेल तर ऑथोराइज एजंटने पेमेंट करायचं. त्याच्यानंतर जर का पर्सनची डेथ झाली असेल तर फॅमिली मेंबर्स किंवा हिज लिगल हेअर्स यांनी पेमेंट करायचं. पण समजा फेल्स टू पे रिटर्न, समजा एखाद्या व्यक्तीने पेमेंट केलं नाही किंवा तो फेल झाला, नाही पेमेंट केलं त्या काळामध्ये, तर त्याला फाईन होतो ₹100. समजा क्लॉज 1 खाली समजा कोणी पेमेंट केलं नाही तर त्याला ₹100 दंड होतो, ₹100. आणि जर क्लॉज 2 खाली जर कोणी पेमेंट वगैरे केलं नाही तर त्याला ₹500 दंड आकारला जातो. ओके, हेच हा एक पॉइंट आहे. तर ह्याचा पुढचा पॉइंट आहे ती म्हणजे प्रोसिजर काय आहे याची, ते आपण डिस्कस करूया. ह्यात आम्ही पूर्ण पुसून घेतोय. ओके फ्रेंड्स, आपण बघितलं की कलेक्टरकडे आपण पेमेंट करावं लागतं, नसेल तर मायनर लुनॅटिक असेल तर ऑथराइज एजंट किंवा फॅमिली मेंबरने पे करायचं. कुणी केलं नाही तर त्याला ₹100 दंड आणि क्लॉज बी खाली ₹500 दंड आकारण्यात येतो. तर कलेक्टर तुला एखाद्याने पेमेंट केलं नाही किंवा काय तर त्याची प्रोसिजर काय असते, तर कलेक्टर हॅज पॉवर टू होल्ड इन्क्वायरी. पहिली गोष्ट, कलेक्टरला पॉवर आहे, संपूर्ण पॉवर ही कलेक्टरला आहे. ओके, कलेक्टर हॅज पॉवर टू होल्ड इन्क्वायरी. He can take action suo moto or on the basis of return submitted to him. He can, कलेक्टरला ऑथॉरिटी आहे की तो सुयो मोटो, कुणाचीच ऑब्जेक्शन काही आलं नाही तरी कलेक्टर स्वतःहून एखादी ऑब्जेक्शन घेऊ शकतो एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवरती केस वगैरे तो सुयो मोटो स्वतःहून घेऊ शकतो. किंवा जर ऑन द बेसिस ऑफ रिटर्न सबमिटेड टू हिम, एखाद्याचे रिटर्न वगैरे त्याच्याकडे आले पण ते कमी प्रमाणावर वगैरे आले तर ऑन दॅट बेसिस कलेक्टर हॅज पॉवर टू टेक ऍक्शन अगेन्स्ट दॅट पर्सन. त्याच्यानंतर आता इन्क्वायरी वगैरे त्याच्याविरुद्ध होणार, पण त्याच्या आधी पब्लिक नोटीस देणं गरजेचं आहे. बिफोर इन्क्वायरी मस्ट गिव्ह पब्लिक नोटीस. पब्लिक नोटीस देणं गरजेचं असतं. तर त्या पब्लिक नोटीस मध्ये काय काय पॉइंट आहे, इन प्रिस्क्राइब फॉर्म, पब्लिक नोटीसचा एक फॉर्म ठरलेला असतो, त्या फॉर्म मध्ये प्रिस्क्राइब फॉर्म मध्ये तुम्ही ती नोटीस देणं गरजेचं असतं. ऍट कन्व्हिनियंट प्लेस, एका कन्व्हिनियंट प्लेसला ज्या ठिकाणी ती जमीन आहे त्या ठिकाणी ती टिकवण्यात येते. म्हणजे अशा ठिकाणी थोडक्यात टिकवायची जिथे लोकांना ती दिसेल, सहजपणे ती दिसून येणं वगैरे. कॉलिंग ऑब्जेक्शन ऑफ ऑल इंटरेस्टेड पर्सन, आणि त्या पब्लिक नोटीस बघितल्यावर किंवा पाहिल्यावर कोणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात. ओके, तर त्याला टाइम लिमिट दिलेला आहे, विदिन 15 डेज, 15 दिवसाच्या आतमध्ये कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं. पण हे 15 दिवस कुठून मोजायचे हा मुद्दा येतो. तर फ्रॉम द डेट ऑफ द पब्लिश नोटीस, नोटीस ज्या दिवशी पब्लिक झाली तिथपासून पुढे 15 दिवस काउंट करायचे. तर इथे बघा 2 ऑक्टोबरला कलेक्टरने ऍक्शन घेतली,
इन्क्वायरी इथं आपण बघितलं सीओ मोटो आणि स्वतःहून किंवा पुणे ऑफिसनं वगैरे त्यांनी 2 ऑक्टोबरला ऍक्शन घेतली, इन्क्वायरी चालू केली आणि 15 ऑक्टोबरला नोटीस काढली. तर ह्या 15 ऑक्टोबर पासून पुढे 15 दिवस, 2 ऑक्टोबर पासून 15 दिवस नाही, ज्या दिवशी नोटीस पब्लिश केली त्या 15 तारखेपासून पुढे 15 दिवसामध्ये जे कोणी ऑब्जेक्शन घेतील तेवढा टाइम लिमिट त्यांना दिला आहे, फ्रॉम द डेट ऑफ पब्लिश नोटीस. ओके. त्याच्यानंतर अशी एक नोटीस द्यायची पब्लिक नोटीस, त्याच्यासोबत काय करायची तर सिमिलर नोटीस टू होल्डर ऑफ लँड. जो कोणी लँड होल्डर असेल त्याला एखादी सिमिलर नोटीस, तशी नोटीस देणं देखील बंधनकारक आहे. अँड ऑल पर्सन इंटरेस्टेड इन लँड, जे काही इंटरेस्टेड पर्सन त्याच्यामध्ये आहेत त्यांना देखील नोटीस देणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मग नोटीस दिली तर 15 दिवसाचं, म्हणजे ती देखील 15 दिवस टाइम लिमिट दिलेला आहे ऑब्जेक्शन वगैरे घ्यायला. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर काय होतं, एखादी डेट फिक्स केली जाते, टाइम प्लेस फिक्स केला जातो आणि आफ्टर टेकिंग ऑल एव्हिडन्स, सर्व काही मग सगळे आले, मग त्याच्यानंतर मग चौकशी होते, इन्क्वायरी होते, एव्हिडन्स कलेक्टर समोर येतो आणि सगळं एव्हिडन्स आल्यानंतर कलेक्टर गिव्ह हिज डिसिजन आणि त्याच्यानंतर कलेक्टर आपला डिसिजन पास करतो. आता ह्या डिसिजन कलेक्टरने पास केला आहे तर त्याच्या पुढे काय असतं, अपील कोणाकडे, तो मुद्दा आपण डिस्कस करूया या ठिकाणी. हे मी पुसतो. ओके. सो आतापर्यंत आपण प्रोसिजर बघितली. आता कलेक्टरने डिसिजन पास केलं तर आता त्या डिसिजनच्या विरुद्ध काय काय करता येतं आपल्याला. अपील करता येते, रिव्हिजन करता येते का, अपील करायची म्हणते तर कुणाकडे करायची, रिव्हिजन तर कुणाकडे करायचं. तर हे मी आता चार्ट मध्ये तयार केलेला आहे. हा चार्ट तुम्ही परीक्षेमध्ये नका काढून, त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न मध्येच या. हे फक्त माहितीसाठी लक्षात राहावं, सोपं जातं, त्याच्यामुळे फक्त एवढं मी केलेलं आहे. तर डिसिजन ऑफ कलेक्टर केल्यानंतर 2 रेमेडीज आपल्याला भेटतात. एक तर आपण अपील करू शकतो किंवा रिव्हिजन करू शकतो, 2 पर्याय आहेत. आता अपील करायची म्हटली तर ती अपील महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल MRT मध्ये केली जाते अपील. ओके. आणि रिव्हिजन जर का आपण घेतली तर स्टेट गव्हर्नमेंटच्या समोर रिव्हिजन दाखल करण्यात येते अंडर सेक्शन 45. ओके. अशा प्रकारे 2 तिथे पॉइंट आहेत. एक तर आपण अपील दाखल करू शकतो किंवा रिव्हिजन दाखल करू शकतो. ओके. अपील, रिव्हिजन. महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल मध्ये आपण अपील दाखल करायची आणि रिव्हिजन आपण स्टेट गव्हर्नमेंट मध्ये दाखल करायची. अशा प्रकारे कलेक्टरच्या डिसिजन वरती काय करायचं हे आपण इथे डिस्कस केलेलं आहे. आणि समजा तुम्ही इथे एक पॉइंट सांगून देतो. अपील कलेक्टर विरुद्ध जर का एखाद्याने अपील केली नाही किंवा रिव्हिजन केलं नाही तर कलेक्टरचा डिसिजन हा फायनल आणि कन्क्लुझिव्ह असतो. ओके. एक सेकंड. ओके, सॉरी, फोन आला होता. कलेक्टरने जर का डिसिजन दिला आणि कोण अपील मध्ये केलं नाही किंवा रिव्हिजन मध्ये, तर कलेक्टरचा डिसिजन हा फायनल अँड कन्क्लुझिव्ह असतो. हा मुद्दा खूप लक्षात ठेवा, फायनल अँड कन्क्लुझिव्ह. ओके. आणि कलेक्टरच्या डिसिजन विरुद्ध नो सूट कॅन फाईल, तुम्ही सूट कोर्टामध्ये दावा दाखल करू शकत नाही या कलेक्टरच्या डिसिजन अगेन्स्ट. हे 2 महत्त्वाचे पॉइंट लक्षात ठेवा की कलेक्टरचा डिसिजन जर का अपील आणि रिव्हिजन मध्ये केला नाही
तर कलेक्टरचा हा डिसिजन फायनल अँड कन्क्लुझिव्ह हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. फायनल अँड कन्क्लुझिव्ह आणि जो काही तुम्ही हे असेल ना म्हणजे फायनल अँड कन्क्लुझिव्ह आणि त्याच्या विरुद्ध कोणत्याही दिवाणी कोर्टामध्ये दाखल करता येत नाही. नाही मी अपील नाही करत, रिव्हिजन नाही करत, मी सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल नाही जमत. सिव्हिल कोर्टात तुम्ही दावा दाखल एकतर तुम्ही अपील करा किंवा रिव्हिजन करा. आणि आता अपील केली कलेक्टरने डिसिजन आणि त्याच्यामध्ये ऑर्डर मध्ये काही चेंजेस झाले अपीलामध्ये, एमआरटी बोलली की ही ऑर्डर नको अशी अशी करा, तर कलेक्टरवर बंधनकारक आहे की एमआरटीने दिलेला डिसिजन किंवा स्टेट गव्हर्नमेंटने जो काही डिसिजन दिला असेल तो कलेक्टरवर बंधनकारक असेल, त्यानुसार नंतर कलेक्टर ऑर्डर करतो. पण जर अपील मध्ये नाही गेलं रिव्हिजन तर कलेक्टरचा डिसिजन फायनल अँड कन्क्लुझिव्ह असतो. त्या डिसिजनच्या अगेन्स्ट आपण सिव्हिल कोर्टामध्ये सूट दाखल करू शकत नाही. ओके, आता हे अपील आणि रिव्हिजन हा मेन पॉइंट आहे या सरप्लस लँड मधला, तो आपण आता या ठिकाणी कव्हर केला आहे की सरप्लस लँड काय आहे वगैरे. आणि त्याचे जरा कलेक्टरकडे केसेस दाखल करायचे 13 पॉइंट त्यांनी डिस्कस केलेले आहेत. ते 13 पॉइंट फक्त एकदा तुम्ही बघून घ्या. आपण तो 13 पॉइंट जरा जास्त आहेत तर तेवढा लेंदी व्हिडिओ आपण बनवू शकत नाही. तर ते 13 पॉइंट तुम्ही एकदा बघा. त्याच्यामध्ये काही हे कसे 13 पॉइंट कलेक्टर कोणतं डिसिजन घेणार तर ते सर्व मागचंच जे आहे ट्रान्सफर केली प्रॉपर्टी इलिगली किंवा जे काय आपण मागे बघितलं मागच्या टॉपिक मध्ये पार्टिशन केलं इलिगली किंवा ऍक्वायर केली सेलिंग एरिया लिमिट पेक्षा, तर ह्याच्या खाली ऑब्जेक्शन घेतलं जातं कलेक्टर समोर. तर त्याची ही प्रोसिजर डिसिजन वगैरे आहे सरप्लस लँड. तुम्ही ते 13 मध्ये आता सोपे आहेत, तुम्हाला ते कळून जाईल. ते मी आता कारण तो व्हिडिओ मोठा होईल खूप. आणि बाकी मग मला वाटतं बराचसा पोर्शन यामध्ये कव्हर झालेला आहे. सरप्लस लँड काय आहे, तर त्याचा फायदा काय होतो जर तुम्ही वेळेवर ते रिटर्न भरला तर तो तुमचा रेग्युलर होऊन जातो. मग तुमची ती प्रॉपर्टी स्टेट गव्हर्नमेंट स्वतःकडे घेत नाही. ओके, मग रिटर्न तुम्ही टाइम लिमिट दिलाय 1 महिना आणि 3 महिने, 3 क्लॉजसाठी वेगवेगळे. तर 1 महिन्यामध्ये मायनर असेल ज्युनियाटिक असेल तर त्याचे गार्डियनने भरायचा. समजा डिसेबल पर्सन असेल तर ऑथोराइज्ड एजंटने भरायचा. आणि जर का फॅमिली मेंबर डाय नसला तर इज लीगल हेअर और एनी मेंबर ऑफ फॅमिली. तर लीगल हेअर कोण आहे ते आपण फॅमिली लॉ मध्ये पाहिलेच आहे, त्याबद्दल मी डिटेल डिस्कस नाही करत. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की प्रोसिजर काय आहे. त्याच्या आधी आपण हे बघितलं की नाही पे केलं समजा तर काय 100 रुपये 500 रुपये, क्लॉज 1 खाली 100, क्लॉज 2 खाली 500 रुपये दंड आहे. तर मग प्रोसिजर त्याच्यानंतर आपण बघितली काय ती पब्लिक नोटीस देणं गरजेचं असतं. तर ती कॉन्स्पिरसी प्लेस आहे, 15 दिवसात ऑब्जेक्शन वगैरे येतं. 2 नोटीस द्यायला लागतात, एक पब्लिक नोटीस आणि नोटीस टू होल्डर ऑफ लँड, असे 2 नोटीस त्यामध्ये द्याव्या लागतात. किंवा आणि इंटरेस्टेड पर्सनला देखील नोटीस द्यावी लागते. असे 2 नोटीस तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रोसिजर काय असते, मग सगळे डिसिजन घेतल्यावर कलेक्टर आपलं त्यावर डिसिजन देतो. आणि मग कलेक्टरने डिसिजन दिल्यावर पुढची प्रोसिजर काय आहे तर 2 ऑप्शन आहेत, एक म्हणजे अपील आहे, दुसरं म्हणजे रिव्हिजन. अपील कुठे करायची एमआरटी मध्ये आणि रिव्हिजन कुठे करायची तर स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आपण दाखल करायची. समजा अपील केलं नाही तर कलेक्टरचं डिसिजन फायनल आहे, त्याच्या विरुद्ध आपण कुठेही दावा वगैरे दाखल करू शकत नाही. सूट कॅनॉट बी फाइल इन एनी कोर्ट. आणि जर का एमआरटी मध्ये वगैरे काही ऑर्डर मध्ये चेंज वगैरे काय झालं तर ते कलेक्टर वरती ती जी काही ऑर्डर मध्ये चेंजेस वगैरे काही झाले असेल ते कलेक्टरला पाहणं बंधनकारक आहे. बस हा एवढा सरप्लस लँडचा टॉपिक आहे. बाकी त्याच्यामध्ये काही जर यामध्ये किंवा यामध्ये काही क्वेश्चन वगैरे असला तर मी जसं माझ्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की सुरुवातीला सांगितलं की काही ऑब्जेक्शन काही लेक्चर म्हणजे पुढे होणार नाहीत वगैरे. तर संपूर्ण आजपर्यंत जो काही मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या संपूर्ण ऍक्ट रिलेटेड तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल किंवा मला हे कळालं नाहीये मला ते सांगा, तर माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि होपसो प्रत्येकाकडे तो असेलच आता. तर त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता की सर मला हा पॉईंट नाही, पण या एवढ्या पॉईंट वरती तुम्ही करा. पुढच्या ऍक्टचा जो पार्ट आहे त्याच्यावर नका
फक्त सरप्लस लँड आणि या अगोदर जेवढं आपलं डिस्कस झालंय त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा. मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला नक्कीच बंधनकारक राहील आणि मी तुम्हाला त्याचा आन्सर 100% देईन. चालतंय, ठीक आहे. ॲक्च्युली मला तुम्हाला आवडलं असेल लेक्चर, होप सो. ठीक आहे, थँक्यू. ओके, आणि आवडले चॅनल तर लाईक करा, म्हणजे मला पण कळेल तुम्हाला लेक्चर आवडतात की नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता ते समोरासमोर असल्यावर आपण डिस्कशन वगैरे करतो. बाकी असं मोबाईलवर मला कळत नाही की एखादा किती ह्याने लेक्चर बघतोय, त्याला आवडतात की नाही असं. तर तुमची लाईक वगैरे बघून मला कळेल की हा लेक्चर आवडले जातात वगैरे. काही क्वेरी असेल, प्रश्न असेल तर तुम्ही तो माझ्याशी डिस्कस करा, आपण नक्कीच उत्तर करू. तर आपले लँडलॉर्डचे जे काही लेक्चर आहेत ते आज इथे संपलेत. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर येणाऱ्या एक्झामसाठी वगैरे. थँक्यू.